नमस्कार सर्वांना. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे शाखेतर्फे आपल्या सगळ्यांचे स्वागत. सावित्रीबाई ज्योतिबांचे शिक्षक मिचेल दाम्पत्य आणि स्त्री शिक्षणातील पूर्वसूरी या कामिल पारखे यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी आपण सगळे जमले आहोत. तर आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत. आजचा दिवस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी आणि या विषयावर संशोधन करणाऱ्या, या विषयाचा सत्यशोध घेणाऱ्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला आपण मान्यवरांचं स्वागत थोडक्यात करूयात. आदरणीय पवारसाहेबांचं स्वागत करण्याची विनंती मी दीपक गिरमे अनिशचे ट्रस्टी आहेत त्यांना करतो. अनिशचे एक महत्त्वाचं प्रकाशन आहे पृथ्वी मोलाचा माणूस, जे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांवर आधारित पुस्तक आहे. ते देऊन यानंतर मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती विश्वस्त समितीचे अध्यक्ष चिंचोले सर, गणेश चिंचोले सर यांना विनंती करतो की त्यांनी अंकुश काकडे सरांचं स्वागत करा. स्वागत. आजचा दिवस सत्यशोधन करणाऱ्या लेखकाचा, पत्रकाराचा आहे आणि ते लेखन संशोधन प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकाचा आहे. म्हणून आम्ही विशेष विनंती पवार साहेबांनी केली की त्या लेखकाचा आणि प्रकाशकाचं सुद्धा स्वागत साहेबांच्या हस्ते झालं तर ह्या विचारांचा सन्मान आणखी होईल. तर कामिल पारखे यांचं स्वागत करण्याची विनंती साहेबांना करतो. ते इथं बसलेच. ते डॉक्टर दाभोळकरांचं पुस्तक दिले त्यांचं स्वागत. आणि पुस्तकाचे प्रकाशक जे चेतक बुक्सचे प्रकाशक आहेत मदन हजेरी सर, त्यांचं पण स्वागत साहेब करतील. तेच पुस्तक आहे. आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुण्यामध्ये सिटी प्राईड या थिएटरमध्ये 90 ते 100 लोकांसाठी फुले या सिनेमाच्या शोचं मोफत आयोजन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलं आहे. आणि ही महाराष्ट्र आणि पुण्यातील तिसरी वेळ आहे. आणि याचबरोबर अनेक सामाजिक संस्था फुले या चित्रपटाचं शोचं मोफत प्रदर्शन लोकांच्या हितासाठी करत आहोत. आणि त्याचवेळी हा कार्यक्रमाचा प्रकाशनाचा योग जुळून आला आहे. तर ह्याच्या मागचे पार्श्वभूमी आणि एकंदर हा सगळं कसं जुळून आलं, याच्या मागचे प्रयत्न काय आहेत त्याचं प्रास्ताविक करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्यकारी समिती सदस्य प्रवीण देशमुख सर यांना. नमस्कार सर्वांचे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मी स्वागत करतो पुन्हा एकदा. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 35 वर्ष सत्यशोधन या विषयावरतीच कार्य करत आलेली आहे. महात्मा फुलेंचे विचार आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी जे विचार मांडले त्या विचारावरती आधारित सावित्रीबाई ज्योतिबांचे शिक्षक मिचेल दाम्पत्य आणि स्त्री शिक्षणातील पूर्वस्वरी हे पुस्तक का लिहावंसं वाटलं त्याच्या पाठीमागची थोडीशी प्रास्तावना मी इथे सांगतोय की हा विचार घेऊन की महात्मा फुलेंचं शिक्षणामध्ये त्यांना का आपलं योगदान द्यावंसं वाटलं, त्यांचं शिक्षण कुठे झालेलं असेल किंवा त्यांनी शिक्षणामध्ये एवढं स्वतःचं आयुष्य का झोपून दिलं, त्या पाठीमागची प्रेरणा कोण असेल याचा शोध घेण्याचा आमचे कार्यकर्ते दीपक गिरमे सर आहेत, ट्रस्टी आहेत. आमची चर्चा सुरू असताना आम्ही तो शोध घेत असताना इथल्या शाळा असतील किंवा नगरमधल्या शाळा जिथे जिथे महात्मा फुलेंचं शिक्षण झालं तिथे आम्ही भेटी देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस आमची भेट हे सत्यशोधक पत्रकार कामिल पारखे यांच्याशी झाली. त्यांना आम्ही आमची विनंती केली की या विषयावर ठिकाणचे सत्यशोधक पत्रकार म्हणून सर्व पूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी आमच्या विनंतीला अक्षरशः एक मिशन म्हणून घेतलं आणि प्रत्येक गोष्टीचा पुराव्यासहित त्यांनी महात्मा फुलेंच्या शिक्षणावर पाठीमागची प्रेरणा काय होती, कोण कोण व्यक्ती त्यांच्या जीवनात आले, त्याचं सगळं शोधन या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कारण कुठल्याही महापुरुषाच्या कार्याची जर समजून घ्यायचं असेल तर त्या काळात ही परिस्थिती असेल, त्या काळात त्यांच्या आयुष्यात झालेल्या घटना असतील किंवा त्यांच्या पाठीशी उभी राहिली अशी अनेक मंडळी असतील, त्या मंडळींचा प्रभाव त्यांच्यावरती पडलेला असतो. तर तो सर्व आणि अनेक मंडळी महात्मा फुलेंचं चरित्र किंवा सावित्रीबाईंचं चरित्र आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण त्यांच्या पाठीशी असलेली ही जी मंडळी होती ही मंडळी अजूनपर्यंत आपल्याला माहिती नाही. त्या सगळ्या मंडळींवरती पण प्रकाश पडावा, त्यांची पण माहिती व्हावी या उद्देशाने या पुस्तकाचं आपण नियोजन केलं होतं. आणि या काळामध्ये जसं ज्योतिबांचे शिक्षक होते जेम्स मिचेल असतील, सावित्रीबाईंना अध्यापनाचे शिक्षण देणारा सिंधिया फरार असेल, मिचेल फरार असतील, तसेच जॉन स्टीव्हन्सन असेल, जॉन विल्सन असतील, मार्गरेट विल्सन आणि जॉन मरे मिचेल यांची नावे वारंवार ज्योतिबांच्या पुस्तकामध्ये किंवा त्यांच्या चरित्रामध्ये येतात. पण या व्यक्तीची माहिती आपल्याला नव्हती. पण या व्यक्तीला सुद्धा प्रकाशात आणावं आणि या पुस्तकाचे मदन हजेरी चेतक बुकचे जे प्रकाशक आहेत त्यांनी सुद्धा अतिशय मोलाचं सहकार्य केलं. आणि या निमित्ताने आजच्याच दिवशी
महात्मा ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढलेली होती अशा या दिवशी. आणि आज जसं सांगितलं की महात्मा फुलेंच्या चित्रपटाचा शो आम्ही मुद्दाम 100 लोकांसाठी लावलेला 3रा शो आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने लावलेला. तर महात्मा फुलेंच्याच कार्याला समोर घेऊन जाणारी ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चं हे आम्ही आमचं कार्य समजतो. म्हणून हे पुस्तक आज आम्ही प्रकाशित करायचं ठरवलं. आणि मी धन्यवाद देतो पवारसाहेबांना. पवारसाहेबांना जर सांगितलं की असं पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे तर त्यांनी ते लगेच तयार झाले की मी या पुस्तकासाठी आवर्जून येतो, तुम्ही हे पुस्तक प्रकाशित करा. तर मी साहेबांचे पण मनपूर्वक आभार मानतो आणि माझी प्रस्तावना थांबवतो. जय. लेखक हां नमस्ते. नाही कामिल पारखे जे लेखक आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात परिचय करून घेणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मासिक व्याख्यानमालेत व्याख्यान झालं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी ती प्रक्रिया अधिक लेखनाची संशोधनाची गती पकडली. त्यांचा व्यावसायिक अनुभव म्हणजे नवहिंद टाइम्स, परत टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, महाराष्ट्र हेराल्ड, सकाळ अशा अनेक मराठी इंग्रजी वृत्तपत्रामध्ये अनेक वर्ष काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे. आता ते सकाळमध्ये ब्लॉगिंगचं लिखाण करतात आणि त्यांच्या ब्लॉगमधूनच आम्हाला या फुलेंच्या पूर्वसुरींची ओळख झाली आणि तिथूनच आम्ही त्यांना निमंत्रित केलं. तर खूप खूप स्वागत. साहेबांचं स्वागत वेगळं काही करून द्यायची गरज नाही, फक्त 2च गोष्टींचा उल्लेख करतो की जसं आपण म्हणतो की संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला, तसं महाराष्ट्राच्या आधुनिक राजकारणामध्ये आणि आधुनिक युगामध्ये जर विवेकी राजकारणी आणि पुरोगामी वसा पुढं नेण्याचं काम जर कोणी एका माणसाने आपल्या खांद्यावर नेलं असेल तर ते साहेबांनी आहे. त्याच्यासाठी 2च उदाहरणं सांगावी वाटतात. एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर म्हणजे 78ला घोषित झाल्यानंतर 92-93ला अंमलात आलं आणि नंतर 93-94लाच ते स्त्री धोरणाचं महाराष्ट्रामध्ये त्यांनी घोषणा केली आणि अंमलबजावणी केली. आत्ताच मागच्या आठवड्यात यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे त्याची 30 वर्षाची सेलिब्रेशन इथं बालगंधर्वमध्ये झालं. तर ह्या 2 गोष्टी खूप त्या पुरेशा आहेत. पण आणखीन फक्त एकच मुद्दा सांगतो आणि कार्यक्रमाच्या प्रकाशनाकडे वळूया. काही वर्षांपूर्वी जब्बार पटेल साहेबांनी, दिग्दर्शक जे आहेत फेमस, त्यांनी साहेबांची खूप प्रदीर्घ अशी मुलाखत घेतली होती दूरदर्शनसाठी आणि ती खूप गाजली होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक साहेबांना प्रश्न विचारला होता की आजच्या काळात जेव्हा प्रतिगामी शक्ती, म्हणजे तेव्हा पण तोच प्रश्न होता, आज पण तोच प्रश्न आहे की आजच्या काळात जेव्हा प्रतिगामी शक्ती जोरकस झालेली आहे तेव्हा तुम्हाला महात्मा फुलेंच्या कार्याचं महत्त्व काय वाटतं. तर त्यांनी तेव्हा त्याला खूप सविस्तर उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की नाटक, चित्रपट, कला, गीत असतील, संवाद असेल, सगळ्या माध्यमातून फुले पोहोचले पाहिजेत आणि ते स्वतः फुले चित्रपटाच्या अलीकडच्या एका शोला उपस्थित होते. ही त्याची खरी पावती आहे की ते स्वतः जसं बोलतात तसं करून दाखवतात. तर एवढंच मी फक्त परिचय करून देतो आणि आजच्या पुस्तक प्रकाशनासाठी सर्व मान्यवरांना विनंती करतो. तुमच्याकडे मी आदरणीय लेखकांना त्यांचे मनोगत मांडायला विनंती. पवारसाहेब, इतर मान्यवर आणि मित्रांनो, पुणे कॅम्पात जिथे पूर्वी घाशीराम कोतवाल वाडा होता तिथे सेंट मार्गारेट मराठी स्कूल आजही आहे. सन 1827 साली ही स्थापन झालेली स्कूल आहे. पुण्यातली, महाराष्ट्रातली आणि बहुधा संपूर्ण भारतातली सर्वात जुनी शाळा असू शकेल 1827 साली. पण ती शाळा आहे, छोटी शाळा आहे, बैठी घर आहे. पण या शाळेमध्ये ज्योतिबा फुले शिकले असतील अशी खूप मोठी शक्यता आहे. ज्योतिबांचा जन्म 1827चा. त्यानंतर ते मराठी शाळेत शिकले, नंतर ते सेकंडरी स्कूलमध्ये स्कॉटिश मिशनच्या शाळेमध्ये शिकले. खूप जणांना असं वाटत होतं की आता ह्या काळात स्कॉटिश मिशनचं पुण्यामध्ये काही अस्तित्वच नाही आहे. अँग्लिकन चर्च आहे, CNIचं आहे, पण स्कॉटिश मिशनचं अस्तित्व नाही. पण ज्यावेळेस आम्ही शोध घेतला त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं इथे पुण्यामध्ये सेंट मार्गारेट मराठी स्कूल, पुणे कॅम्पात शिवाजी मार्केट समोर सेंट जॉन स्कूल, लाल देवळा मागे पेट्रोल पंपाच्या समोर सेंट अँड्रू स्कूल आणि रास्ता पेठेत वॉटरगेटमध्ये तुम्हाला येथील गॉर्डन BEd कॉलेज आहे. या सगळ्या शाळा सेंट जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीतर्फे चालवल्या जातात आणि त्यांचं हेडक्वार्टर आहे मुंबई विल्सन कॉलेज. हेच ते स्कॉटिश मिशन.
या स्कॉटिश मिशनमध्ये ज्योतिबा शिकले. सन 1882 साली ऑक्टोबर महिन्यात ज्योतिबा फुले यांनी सर विल्यम हंटर एज्युकेशन कमिशन समोर आपलं निवेदन दिलं. हे निवेदन मूळ इंग्रजीत आहे, आपल्याला जे आहे ते मराठीत अनुवाद करून गेला, कारण फुले खूप इंग्रजी शिकले होते. मुंबई विद्यापीठात स्थापना झाली ती 1857ला, आणि ज्यावेळेस ते शिकले ते खूप त्या काळात ते हायस्ट शिकले होते. त्यांना सहज मामलेदार, तहसीलदार, जज, राणेसारखे जज अशी पद मिळाले असते, पण त्यांनी ते नाकारलं आणि त्यांनी ते शिक्षकाचं काम सुरू केलं, कारण त्यांच्यावर या स्कॉटिश मिशनचा प्रभाव होता. तर ह्या हंटर एज्युकेशनच्या निवेदनात पहिल्याच वाक्यात त्यांनी म्हटलंय की मी ज्यावेळेस 25 वर्षापूर्वी शाळा सुरू केल्या त्यावेळेस मला असं आढळलं की पुण्यात आणि आजूबाजूला ज्याला सोफियांची म्हणू शकेल अशा शाळा नव्हत्या. ज्या शाळा होत्या त्या ख्रिस्ती मिशनरींच्या होत्या. त्यांच्या शाळापासून प्रेरणा घेऊन मी शाळा सुरू केली. आपल्याला माहीत असेल धनंजय कीर यांच्या चरित्रात ज्योतिबा नगरला गेल्या, अहिल्यानगरला गेले, तिथे ते मिस सिंथिया फरार यांना भेटले. त्यांचं संभाषण आपल्याला 1.5 पानामध्ये सापडतं. तुम्ही जर फुले चित्रपट पाहिला असेल अलीकडेच तर त्याच्यामध्ये सिंथिया फरारवर मला वाटतं 5-10 मिनिटे आहे. ज्योतिबा आणि सावित्रीबाई घोडबगीने तिथे जातात, त्यांना ॲडमिशन घेतात. तर ह्या सिंथिया फरार कोण? ह्या ॲडमिशनच्या निवेदनात ज्योतिबा सांगतात मी माझा अधिकार काय आहे तुमच्यापुढे मी निवेदन देतो. माझा 11 वर्षाचा अनुभव आहे. मी आणि माझ्या पत्नीने मिशनरीच्या शाळेपासून प्रेरणा घेऊन शाळा सुरू केल्या पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरात. मी 9-10 वर्ष मी शाळा चालवल्या आणि नंतर मी काही कारणामुळे मी त्या समितीकडे दिल्या, आणि त्या समितीच्या शाळा आजही 1882 साली आजही चालू आहेत. त्या मिसेस मिचलकडे दिल्या होत्या. या मिसेस मिचल कोण? सिंथिया फरार कोण? जेम्स मिचल कोण? या 5 शाळा चालवणाऱ्या कोण? ह्याच हंटर निवेदनात ज्योतिबा म्हणतात की मी या मिशनच्या शाळेत 5 वर्ष शाळेत शिक्षक म्हणून काम केलं आहे. तुम्हाला माहीत असेल ज्यावेळेस ज्योतिबांनी शाळा सुरू केल्या मुलींसाठी, अतिशूद्रांसाठी, त्यावेळेस गोविंदरावांनी त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढलं होतं. त्यावेळेस अर्थजनासाठी पार्ट टाईम म्हणून ज्योतिबा फुले 1851 ते 55 मध्ये या मिशनच्या शाळेमध्ये शिकत होते. तर ही सर्व मंडळी कोण होती? आपल्याला त्याचे ओझरते उल्लेख सापडतात. मिस सिंथिया फरार, फरार मॅडम, मिचल साहेब, जेम्स मिचल साहेब, जॉन मरे मिचल साहेब. तर ह्या सर्वांचा ज्योतिबांवर फार मोठा प्रभाव झाला होता. पुण्यातल्या त्या जेम्स मिचल यांच्या पत्नी मिसेस मिचल यांच्याकडे सावित्रीबाईंनी टीचर्स ट्रेनिंग पूर्ण केलं, टीचर्स अध्यापन. म्हणून आपण म्हणतो सावित्रीबाई ह्या भारतातल्या पहिल्या स्वकीय क्वालिफाईड ट्रेन टीचर होत्या. त्यांनी 3 वर्ष तो अध्यापिकेचा कोर्स पूर्ण केला. तर ह्या मिसेस मिचेल, जेम्स मिचेल, जॉन मरे मिचेल, जॉन विल्सन, सिंथिया फरार या सर्वांचं चरित्र पहिल्यांदाच एकत्रितरित्या या पुस्तकात आणण्याचं मला संधी मिळाली. ह्याबद्दल मला खूप आनंद वाटतो, आणि ह्या पुस्तकाचं आपल्या सर्वांनी जे स्वागत केलं त्याबद्दल मला खूप खूप आनंद वाटतो. धन्यवाद. कामिल पारखे सरांबद्दल एक गोष्ट सांगायची राहून गेली. त्यांनी मार्टिन लुथर किंग यांच्या आयुष्याबद्दल पण एक खूप छान पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्यांचं भारत नाही फक्त भारताच्या बाहेर सुद्धा विषयावर संशोधन चालू आहे. आता मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ट्रस्टचे सदस्य दीपक गिरमे सरांना विनंती करतो, त्यांनी भूमिका मांडून झालेली आहे. माझी काही वेगळी भूमिका नाही आहे. एवढंच की जेव्हा आम्ही हे सुरू केलं आणि आम्हाला यांच्यासारखे शोधक पत्रकार भेटले, सत्य शोधन करणारे, सत्य काय आहे ते शोधून काढायचं आमचं ध्येय आहे, आणि पूर्वीपासून आम्ही तेच करत आलो. मी 30 वर्ष झालं अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये डॉक्टर दाभोलकरांच्या बरोबर काम करतो, आणि त्यांनीच मला 2002 मध्ये आमचा जो ट्रस्ट आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र हा ट्रस्ट, त्याचा मला सेक्रेटरी बनवलं होतं. आणि आता आमच्यासोबत आता इतके वर्ष प्रतापराव पवार होते आमचे अध्यक्ष. नुकतंच मागच्या आठवड्यात त्यांनी राजीनामा दिलेले आहे, आणि त्यांच्या जागी आमचे चिंचोले सर आलेले आहेत, आणि ते आत्ता आमचे प्रेसिडेंट आहेत.
आम्ही डॉक्टर दाभोळकर गेल्यानंतर सुद्धा काम चालूच ठेवलेलं आहे आणि अर्थात यांच्यासारखे लोक जे आम्हाला मदत करतात ते आता सांगायला नको पण आहे. तर जेव्हा हे पुस्तक झालं तयार त्यावेळेला मी तेवढं एकच सांगितलं की शेवटी माणूस घडतो ते त्याच्या शिक्षकामुळे घडतो आणि शिक्षण जेव्हा एखाद्या शाळेमध्ये किंवा कुठे घेतो तर त्याला काहीतरी आपलं दायित्व आहे, आपलं कर्तव्य आहे की त्यांनी जे केलेलं काम आहे ते पुढे आणावं. काही लोक म्हणतील की अहो ते ख्रिश्चन मिशनरी होते ते तेवढंच काम करत होते. तसं नाही आहे. हे काय दाम्पत्य काही ख्रिश्चन झालं नाही, न की बाबासाहेब आंबेडकर त्यांना पण जो फायदा मिळाला किंवा रँगलर परांजपे. रँगलर परांजपे कुठे शिकलेले आहेत तर दापोलीला जी शाळा आहे त्यांचीच या ख्रिश्चन मिशनऱ्यांची तिथे शिकलेले आहेत. तर असा त्यांचा जो वारसा आहे तो त्यांनी जो चालू केलेला आहे आणि ज्यामुळे हे लोक घडले. मला जर असा विचार करतो मी मनामध्ये तर ते नसते तर काय झालं असतं. घडलो की असतो का आपण ते ज्यांना पाहिजेलं आहे त्यांना लगेच लक्षात येतं की काय आहे मी बोलतोय ते. त्यामुळे मी जेव्हा हे पुस्तक घेऊन गेलो साहेबांच्याकडे, साहेबांचे आमचे खूप जुने संबंध आहेत. माझे वडील जगन्नाथराव हरिभाऊ गिरणे हे 10 वर्ष MNC होते, त्यामुळे तेव्हापासून मी यांना ओळखतो. आम्ही गेल्याबरोबर त्यांनी ते म्हटले की हो हे पुस्तकाचं प्रकाशन मी करणार. आणि मग आम्ही म्हटलं की साहेब इथे केलेलं बरं, कारण आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले म्हणजे फाटके लोक आहोत, आम्हाला काही जास्त मोठा कार्यक्रम वगैरे काही करता येणार नाही. आणि त्यांनी तो विनंतीस मान देऊन त्यांनी हे केलं. आमची एवढीच इच्छा आहे की हे जास्तीत जास्त म्हणजे आता यांनी प्रकाशित केल्यामुळे ते संबंध महाराष्ट्रभर जाईल आणि हे पुस्तक खूप लोक ऐकतील. आम्ही याचं ई पण करणार आहे, ई पुस्तक पण करणार आहे आणि शिवाय ते इंग्लिशमध्ये पण करणार आहे, म्हणजे ते महाराष्ट्राच्या बाहेर पण. एवढंच मी बोलतो आणि मी परत खूप आभारी आहे पवार साहेबांचा आणि अर्थात कमिल पारखीने ज्यांना आमची विनंतीस मान देऊन हे सगळं केलं आणि त्यांच्या प्रकाशकांचं धन्यवाद. माहीत आहे का अंकुश काकडे ज्यांनी हे पुस्तक लिहिलं ते शेतकामी फाळके आणि ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्यामध्ये आस्था असलेले आपण सगळे बंधुकी. मला आनंद आहे की अंधश्रद्धेच्या क्षेत्रामध्ये उभं आयुष्य दाभोळकरांनी दिलं. दुर्दैवानं त्यात हयात नाहीत, पण त्यांचा विचार घेऊन काम करणारे अनेक ठिकाणी अनेक जाणकार आहेत आणि तो विचार पुढं नव्या पिढीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतात. अंधश्रद्धा निर्मूलन हा विषयच असा आहे की एका बाजूनं संघर्ष करायचं आणि एका बाजूनं लोकशिक्षण करणं. लोकशिक्षणाचा भाग हा स्वातंत्र्याच्या आधीच्या काळापासून काही लोकांनी मिशन म्हणून तो हातात घेतला. त्याच्यामध्ये 2 घटक महत्त्वाचे होते. एक इंग्रजांचं राज्य होतं, शिक्षणाचा विस्तार हा इंग्रजांच्या धोरणाचा एक भाग होता. ते शिक्षण देण्याच्यासाठी जी संस्थात्मक उभारणी त्यांनी केली त्याच्यामध्ये मिशन कन्सेप्ट ही दुर्लक्षित करण्यासारखी नव्हती आणि ठिकठिकाणी मिशनच्या वतीनं त्याची केंद्र उभी करून या शिक्षणाचा विस्तार करण्याचं काम त्या काळात होत होतं आणि त्याचा लाभ सामान्य कुटुंबातल्या त्या काळाच्या मुलामुलींना होत असतो. आणि ज्योतिबा फुले एक भाग्यवान आहेत, त्या सगळ्या पार्श्वभूमीचा त्यांना फायदा घेतात. आज फुले
त्यांचे विचार ह्या समाजाच्या मोठ्या वर्गापर्यंत पोचलेलं आहे. पण अजूनही खूप काम करण्याची गरज आहे. मध्यंतरी फुलांच्यावर एक चित्रपट काढला. त्याच्यापूर्वी आचार्य अत्रेंनी सुद्धा त्याच्यात पुढाकार घेऊन त्या काळामध्ये एक फुलांच्यावर तो चित्र काढले. त्या माध्यमातून फुल्यांचं आणि सावित्रीबाईंचं जीवन हे नव्या पिढीच्या समोर मांडण्याचं काम केलं गेलेलं होतं. तो सगळा काळ बघितला, त्यांच्यावर होणारे हल्ले, त्यांना होणारा विरोध, या गोष्टी बघितल्या आणि त्या सगळ्या मात करून पुढे जाण्याच्या संबंधीची त्यांची जी भूमिका होती ती खऱ्या अर्थानं त्यांच्यासोबत नतमस्तक व्हावं अशा प्रकारची होती. पुढे सावित्रीबाई यांचा संबंध जीवनाचा काळ हा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होता. म्हणजे कधी काळ जुन्नर तालुक्यातल्या उत्तरांच्या भागामध्ये काही कार्यक्षेत्र गेलेलं असेल, पुण्यामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल, या वेगवेगळ्या ठिकाणी ज्योतिबांचा कालखंड आयुष्य हा लोकांच्यामध्ये सहभागी झालेला आपण वाचतो. मला कधी कधी गंमत वाटते की यांचं सगळं एखादं आठवतं. असं उदाहरण सांगायचं झालं, लोकांना फारसं माहिती नाही, ज्योतिबा फुले हे कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रात होते. पुन्हा कन्स्ट्रक्शन कंपनी नावाची एक कंपनी त्यांनी काढली आणि पुणेकरांना कदाचित माहीत नसेल की आज पुणेकर जे पाणी पितात तिथे खडक असल्याचं झालं नाही. त्याचं पायाभूत कामामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर होते तिथे ज्योतिबा फुले एक होते. आपण इथून सातारा जायला निघतो आणि कात्रजच्या घाटात जो बोगदा आहे त्या बोगद्याच्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट पुन्हा कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्याकडे होतं की फारसे काम ज्योतिबा फुले यांनी. त्या काळामध्ये आज तो बोगदा बघितल्याच्या नंतर या क्षेत्राचं एक आगळं वेगळं कठीण काम हे साधन सामुग्री याची मर्यादा असतानासुद्धा कसं होऊ शकतं आणि कसं झालं आणि त्याच्यामागं कोण होतं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मला एक गोष्ट नेहमी मी सगळीकडे सांगतो की स्वातंत्र्याच्या आधी इथे तर इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांचं राज्य म्हणजे राणीचं राज्य, पंचम जॉर्जचं राज्य. आणि एक दिवशी पंचम जॉर्ज यांनी भारताला भेट द्यायचा निर्णय घेतला की भारताला येणार देशाचं राज्य त्यांचं होतं आणि त्यामुळे आल्यानंतर त्यांचं स्वागत कसं करायचं याची चर्चा झाली इंग्लिश अधिकाऱ्यांच्यामध्ये आणि ते निर्णय घेतला त्यांच्या स्वागताची कमान ही शयनकाल टिकेल अशी करूया. आणि आज गेटवे ऑफ इंडिया हे जे मुंबईमध्ये ताजमहल हॉटेलच्या समोर आहे ती कमान पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी बांधलेली होती. स्वागतासाठी आणखीन काही लोकही होते. त्यांची होत आली, तिथे थांबली, त्याच्यातनं पंचमद्यावर उतरले आणि त्या कमानीमध्ये अनेक अधिकारी होते, इंग्रजी अधिकारी होते, स्थानिक अधिकारी होते. सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि एका टोकाला एक फेटा बांधलेला, धोतर नेसलेला, अंगात खांद्यावर उफरणं असलेला आणि हातात कागद असलेला कोणते ग्रस्त उभा. पंचमद्वार जसे बाहेर यायला लागले तसं पोलिसांनी अशा लोकांना बाजूला करायचं.
पंचमधारणीचे फायदे आणि त्यांना असेल असं कोण आहे हातात डोक्यावर फेटा आहे, खांद्यावर काहीतरी उपकरण आहे, हातात काही कागद आहे, त्याला भरपूर काहीतरी सांगायचं असावं आणि म्हणून त्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांना त्यांना घालू नका, त्यांना थांबवून देते आणि त्याच्या जवळ जाऊन पंचमधारणी जसं हाताने काही खोदवलं त्या ग्रस्तांनी त्यांच्या हातात निवेदन दिले. ते निवेदन काय होतं, नंतर त्या निवेदनाचं वाचन केलं गेलं. ते निवेदन असं होतं, इंग्रजांचं राज्य दुष्काळ होता आणि दुष्काळ राज्यामध्ये पडल्याच्या नंतर ब्रिटिश सरकारने लोकांना जगण्याच्यासाठी खडी फोडायचं काम काढलेलं होतं. त्या निवेदनाचा पहिला मुद्दा होता की लोक दुष्काळाच्या संकटात आहेत, त्यांना खडी फोडायची शिक्षा ही देऊ नका. त्यांना सांगायचं असेल तर थेंब न थेंब पावसाचा पडतो त्याचा संचय करण्याच्यासाठी छोटे मोठे तलाव बांधायचं काम हे त्यांना दिलं तर भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल, विहिरीचं पाणी वाढेल आणि या दुष्काळाच्या संकटातून त्यांची सुटका होईल असं काम इंग्रजांनी द्यावं. दुसरी भूमिका त्याच्या होती की निवड हे काम करून चालणार नाही, वृक्षतोड झाडं तोडली गेली आणि त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला. तो पर्यावरण त्याचा बॅलन्स ठेवायचा असेल तर हे वृक्षतोड थांबवा ही दुसरी मागणी त्यांनी केली. आणि तिसरी मागणी त्याच्यात होती की त्या बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती आहे, त्याच्यात दोन कमतरता आहेत. तेच बियाणं आमचा शेतकरी वापरतो आणि त्यामुळं त्याची उत्पादकता ही मिळत नाही आणि विलायतेतनं काही चांगलं बियाणं असेल तर ते देण्याच्या संबंधीचा प्रयत्न करावा. त्याच्यात ओळ अशी आहे की विलायतनं संकलित बियाणं आज आपण प्रॉझिचा विचार म्हणतो, पण त्यावेळेला संकलित बियाणं हा एक आधुनिक दृष्टिकोन शेतीच्या संदर्भात असावा याची खात्री तुम्हाला मला सगळ्यांना होते. ती मागणी त्याच्यावरली होती. आणि शेवटची मागणी होती की हा आमचा शेतकरी निवड शेती हे करतो तेवढं पुरेसं नाही, त्याच्या प्रपंचाला हातभार लावायचा असेल तर जोडधंदा असला पाहिजे आणि तो जोडधंदा दुधाचाच असणं गरजेचं आहे. पण आमच्याकडे तीच गाय आणि तोच वळू त्यापासून नवीन फजिनी दर्जेदार होत नाही आणि म्हणून विलायतेतनं वळू या ठिकाणी पाठवून नवीन संकलित जात तयार करावी ही चौथी मागणी त्याच्यामध्ये होती. माझ्या दृष्टीनं आधुनिक दृष्टी त्या काळामध्ये या पातळीपर्यंत असतं एखादं व्यक्ती असतं म्हणजे एक प्रकारचा चमत्कार असते. ज्योतिबा फुले त्या दृष्टीनं चमत्कारच होते असं माझं स्वच्छ मत आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. आणि त्याचं सुदैवानं त्यांना वतनीची साथ ही अशीच झाली. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये विजयवाड्यापासून त्यांनी जी कामाची सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये तथाकथित गुन्हेगारांच्याकडून ज्या त्यांना यातना सहन कराव्या लागल्या त्याच्या मी काही खोलात जाऊ शकत नाही. पण या यातना सहन करायची वेळ आली तरी सावित्रीबाईंनी आपलं मिशन सोडलं नाही. ते मिशन त्यांनी शेवटपर्यंत तेजीने नेलं आणि या सगळ्या कामामध्ये अनेक लोक ज्योतिबा फुल्यांना किंवा सावित्रीबाईंना भेटले. त्याच्यामध्ये विचार दाम्पत्य असतील किंवा आणखीन काही विस्मयी कुटुंबाचे घटक असतील त्या सगळ्यांची साथ त्यांना होती. त्याच्यातून फुले यांच्याकडून धर्मप्रसार त्याचा प्रचार हा विषय कधी त्यांच्या मनालाच होता नाही. फक्त आधुनिकता विज्ञान या गोष्टीच्या संबंधीचा प्रसार
हा त्यांच्या वरसवर त्यांना भावला आणि ते काम त्यांनी आयुष्यभर केलं. एक असं आहे की कुठलंही पुस्तक प्रकाशित व्हायचं असेल तर माझा एक स्वभाव आहे की जो पुस्तक वाचल्याशिवाय मी बोलत. मी निरोपही दिला होता, मला पुस्तक आधी वाचवा, पण पुस्तक मला आत्ता मिळालं आणि त्यामुळे मी काही त्याच्या खोलात गेलेलो नाही. पण हा विषयच असा आहे तर आमच्या डोक्यात अनेक वर्षापासून बसलेला आहे आणि त्यामुळं मला आनंद आहे की मी दररोज याचं वाचन करेन. शिवाय फारते हे याच्यामध्ये कष्ट करून माहिती गोळा करून एक वास्तव चित्र यांच्यासमोर आणि विशेषतः शिक्षक आणि शिक्षिका या त्यांच्या जीवनामध्ये आल्या त्यांच्याबद्दलचं चित्र या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला की जो स्त्री शिक्षणाचा एक महत्त्वाचा हिस्सा होता. तो माझी खात्री आहे की लोकांना खऱ्या अर्थानं ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई सामाजिक, शैक्षणिक, शेती, उद्योग या सगळ्या क्षेत्रात त्यांचं जे प्रचंड योगदान आहे त्याचा काही भाग या पुस्तकाच्या मार्फत वाचकांना मिळेल हा विचार जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाणं आज देशाचा आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे एक सामाजिक वातावरण तयार होतं आहे त्या दृष्टीनं नव्या पिढीत वैचारिक स्पष्टता येण्यासाठी ज्योतिबा फुले आणि त्यांचं आयुष्य त्यांचं काम हे नक्की त्यांना मार्गदर्शक ठरेल. तुम्हाला सगळ्यांच्या साथीनं या पुस्तकाचं प्रकाशन झालं, विमोचन झालं असं मी जाहीर करतो आणि सारखेना अभिनंदन करतो. करतील आपण त्याच्या आधी फक्त एकच धागा साहेबांनी जे फुले त्यांच्या आठवणी सांगितल्या की कोणाला रोजगार द्यायचा असेल तर त्याच्याकडून नुसती खडी पडून घेऊ नका, तर त्याच्याकडून सकारात्मक काम करून घ्या ज्याच्याकडून त्याचं पण आयुष्याचं पोषण होईल आणि समाजाचं पण भलं होईल. आणि त्यातूनच जेव्हा साहेब एकदम तरुण वयात जेव्हा आमदार आणि मंत्री झाले आणि नंतर देशाचे कृषी मंत्री झाले त्याच्यातून त्यांनी हॉर्टिकल्चर क्रांती देशामध्ये उभी केली आणि देशाला सगळ्या पिकांमध्ये स्वयंपूर्ण बनवलं. एकदम आत्तापर्यंत सगळे रेकॉर्ड तुटले आहे भारताच्या अन्नधान्य उत्पादनामध्ये. हे त्यांनी विशेष नोंद करून मला सांगावं वाटतं. आणि रयत संस्था असतील, दुसऱ्या अनेक संस्था असतील, शिवाजी मराठा संस्था असेल किंवा आणखी दुसऱ्या बऱ्याच संस्थांच्या अध्यक्ष भूमिकेतून फुल्यांचं शिक्षणाचं काम वसा घेऊन ते पुढे चालवत आहे. अशा अनेक गोष्टी बोलता येतील, पण आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टीकोन या दोन गोष्टीचा उल्लेख करतो. जयदेव वायकवाड सर आणि अरुण खोरे सर आहेत, त्यांचं स्वागत करायचं राहिलं होतं. तुमचं मी स्वागत. जॅकलीन. आदरणीय पवार साहेब यांनी या कार्यक्रमांचे निमंत्रण स्वीकारले आणि सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन केले. याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चेतक बुक्स यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. त्याचबरोबर माजी आमदार जयदेव गायकवाड, अकुशजी काकडे, गणेश चिंचोले सर, दीपक गिरमे सर यांना सर्वांना धन्यवाद. सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांच्यावरील प्रेमामुळे आपण सर्वजण आज येथे उपस्थित राहिला याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. पुस्तक इथं 250 रुपयात उपलब्ध आहे एवढं सांगितलं. धन्यवाद.